रामचंद्राय नमः. पाशाने बाण करिता कुटबानी पाशाने करी पिठ विध मांडले आचाट आती संकट इंद्रजिता. अति संकट इंद्रजिता दोघांचं भांडण सुरुवात झालंय. महिला मंडळ राग येऊ देऊ नका. एका पोत्याचे भजे तळले तर शेजाऱ्याला माहित होत नाही आणि एक पूर्वटी तळली तर गावाला येडा आणल्याशिवाय मी म्हणत नाही बघा. अशा प्रकारे दोघांनी त्याला तिकडून शस्त्रास्त्र सोडले. इकडून जिथे असणारे दगड धोंडे टाकू लागलेले आहेत. दोघांचे शस्त्राच्या माध्यमाने धोंड्याच्या माध्यमातून पीठ होऊ लागलेला आहे. वानर नाटोपे निज शक्ती कपटे मारावा मारुती कपटन चले पुच्छा प्रती कपट घाती. समोरचा वीर जर ऐकत नसेल बघा आपल्या संसारामध्ये असं ते जर ऐकत नसेल तर मध्यस्थी काहीतरी आपण केल्याशिवाय सोडत नाही. इंद्रजित म्हणला हा वांडर काही मला ऐकत नाही म्हणून त्याने जिथे कपट कारस्थान करण्यासाठी सुरुवात केली. माकडापेक्षा शिकुडले चमत्कारी माया आहे. आतापर्यंत मायेचं विधान कळालं का? आपल्याला तर नाही वा कळालं. आतापर्यंत कळालं पुढे कळल का नाही मला काही माहित नाहीये. माया रूपी शेपूट आहे आणि ती आता शेपूट तर ऐकत नाही. इंग्रजीत वर्षे शरधारी वानर वर्षे शिळा शिकारी सैन्य होत असे चक चुरी अपांपरी राक्षसा. इकडे जिथे बाणाचं निवारण करायचं पर्वत टाकला असेल वृक्ष टाकला असेल शीळ टाकली असेल दोंड टाकला असेल निवारण करायचं आणि इंद्रजिताच्या सैन्यावर पडायचं. आता तिथे राहतील का राक्षस? एकटा इंद्रजिताचं सैन्य मरू लागलं. इंद्रजित घाबरला म्हणला आता काही खरं नाही. बोंब सुटली सैन्यांत इंद्रजित मेला की जिता वानरे केला पर्वत घात रणी हुंबत. बघा सगळेच्या सगळे आरडायला लागले. यार बघा बघा म्हणला इंद्रजित समोरच्या तोंडाला होता मेलाय का जिताय. ते माकडे त्याला कळायला गेलं. हे शस्त्रास्त्र सोडायला तिकडून वांडर जिथे दगड धोंडे टाकू लागलेला आहे. म्हणले इंद्रजित मेलाय का जिता बघा लवकर. नसले शस्त्रास्त्र युक्ती मागे सरताने पुच्या हाती पुढे ना टोपे मारुती चिंतावरती इंद्रजित. चिंतावरती इंद्रजित म्हणले पुढे तर जावं तर ते माकड ऐकायला गेले. जाईल तो त्या रणक्षेत्रामध्ये मरू लागलेला आहे आणि पळ म्हणून जावं तर त्या हनुमानजीचं शेपूट चारी बाजूने येडा टाकलाय. काय करावं? चिंता दूर देखोनी जाते हनुमंत म्हणे इंद्रजिता ते शिळावर न हानी तुटे न हानी पर्वते बाक माझी. अशा प्रकारे असणारा हनुमानजीनं पाहिलं त्या इंद्रजित वांडर ऐकत नाही म्हणून हिरमुसल्यासारखा चेहरा केला. बघा आपल्या संकटामध्ये जीवनामध्ये जर संकट आलं तर आपल्याला हिरमुसल्यासारखा चेहरा होतो. हनुमानजीने पाहिलं कारण सूक्ष्म दृष्टीचा देख नव्हता. चतुर तो शिरोमणी चतुर होता. मग हनुमानजी म्हणले हे तुला काय मारायची ती मार्गडीनो. वृक्ष टाकणार नाही शिळा टाकणार नाही पर्वत टाकणार काही टाकणार नाही युद्ध कर.